नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की राकेश मधुकर बर्डे राहणार मौजे ढवळपुरी नेवासा वडिलांच्या दशक्रिया विधीचं सामान आणण्यासाठी गेले होते. परत येताना त्याने संतोष साळवे याच्या घरी ताडी घेतली आणि घरी आला. मात्र घरी आल्यानंतर त्याला उलटी होण्यास सुरुवात झाली व उलटी झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यामुळे ताडी विक्रेते संतोष साळवे यांनी बनविलेली विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन त्यांचा मृत्यू झाल्यानं ताडी विक्रेते संतोष साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा 9 डिसेंबर 2024 पासून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर कार्यालय यांच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा अरुण रोडे यांनी दिलाय. पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील रमेश मधुकर बर्डे यांनी संतोष साळवे यांच्या घरी दिनांक 25/11/24 रोजी वडिलांचा दशक्रिया विधीच्या सामानासाठी ढवळपुरी गावामध्ये गेले व त्याबरोबर त्यांचे पाहुणे अनिल बबन गांगुडे हे सुद्धा होते. हे सामानासाठी गेले असता संतोष साळवे यांच्या घरी ताडी विकत मिळत असल्यामुळं त्यांनी ते ताडी पिण्यासाठी त्यांच्या घरी गेले व ताडी पिल्यानंतर ते दशक्रिया विधीचं सामान घेऊन घरी गेल्यानंतर सायंकाळी 8च्या नंतर त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर हा समाज आदिवासी समाजाचा असल्यामुळं यांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांनी सिव्हिल नगर अहमदनगर येथे ॲडमिट केलं आणि तेथील तपासणी झाल्यानंतर तेथील सिव्हिल सर्जन यांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं. म्हणजे पारनेर तालुक्यातील हे ताडीच्या रूपानं एक केमिकलयुक्त विष पाजलं जातं आणि याचे बळी म्हणजे पांगरमलची पुनरावृत्ती पारनेर तालुक्यात गेली 6 ते 7 महिन्यापासून चालू आहे. याच्यात 5-6 जणांचा बळी गेलाय. म्हणजे राज्य उत्पादन शुल्क करते तरी काय आणि हप्तेखोरी घेऊन यांचा बळी आदिवासी समाजाचा बळी घेतला जातो. तर पोलीस प्रशासन, पारनेर पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल आणि राज्य उत्पादन शुल्क असेल तर यांनी या ताडीचं एक तर ताडीचे झाडं पारनेर तालुक्यामध्ये नाहीये. मग हे ताडी किती येते आणि त्याची विक्री किती आणि ताडीचे तर झाडं नाही आहेत, मग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ताडी येते कुठून? तर हे याचा जो उगम आहे ही केमिकल पासून ताडी बनवली जाते आणि याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होतो. कारण आपल्या नशा एक थोड्या किमतीमध्ये नशा भागवण्यासाठी त्या ताडीचा वापर केला जातो. याचे बळीचा बकरा सर्वसामान्य आदिवासी समाजातील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याचे 5-6 बळी आलेत आणि हा त्याचा कालचा बळी ठरला शेवटचा तो रमेश बर्डे. तर मी या रमेश बर्डे यांचा बळी त्या विषारी ताडीमुळे झाले असल्यामुळं त्यांच्यावर भादवी कलम संतोष साळवे यांच्यावर कलम 304-34 प्रमाणे BNS कलम 100 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. 8 दिवसांमध्ये जर पोलीस अधीक्षक कार्यालयाने त्या संतोष साळवेवर गुन्हा दाखल नाही केला तर ज्या आदिवासी समाजांसह अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने दिनांक 9/12/24 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. जोपर्यंत संतोष साळवे याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही, हे पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो. आणि हे केमिकल ताडी आहे ना पारनेर तालुक्यातील बंद करण्यात यावा हीच मीडिया माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.